मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आता गुरुवारचे उपवास देखील चालू होणार आहे। त्यासाठी उपवासासाठी ही मस्त अशी ही रेसिपी आहे आणि झटपट अशी ही बनणारी आहे। जास्त वेळ न लागता पटकन अशी ही रेसिपी बनते। खायला खूपच मस्त लागते। अगदी अशी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आणि पटकन रेडी होते। आणि हे मेन म्हणजे आपल्याला ह्याला जास्त साहित्य देखील लागत नाही। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे आपल्याला 1 वाटी भिजलेले साबुदाणे घ्यायचे आहे। 3 ते 4 तास आपल्याला हे साबुदाणे भिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी मखाने लागणार आहे। म्हणजे जे मखाने असतात ना ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला मस्त अशी उपवासाची खीर बनवायची आहे। बनवायला सोपी आहे, जास्त वेळ नाही लागत आहे। सर्वात आधी आपल्याला एका कढाईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं आहे। दूध व्यवस्थित असं गरम झालं ना की त्यानंतर आपल्याला हे हलकंसं थोडं वेळ 1-2 मिनटं असं फिरवत आपल्याला हे दूध म्हणजे बाजूने जे साही जमा होते ना ती आपल्याला ही अशी फिरवत आपल्याला 1-2 मिनटासाठी हे दूध बॉईल करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहे मी, म्हणजे हलकेसे गरम करून घ्यायचे। हे मखाने जे मी अर्धी वाटी घेतलेले ते घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे हे 1-2 मिनटं उकळी यायला द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे उकळलं ना की ह्याच्यामध्ये कसं थोडं साबुदाणे आपले ऑलरेडी भिजलेले आहे, त्यामुळे आपल्याला हे शिजायला जास्त वेळ नाही लागत। त्यामुळे मी सर्वात आधी आपल्याला इथे मखाने 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण भिजवून ठेवलेले साबुदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणे घातले ना की जी आपली खीर आहे ती कंटिन्यू फिरवायची, की शक्यतो कसं साबुदाणे जर तुम्ही घातले आणि फिरवलं नाही ना तर पूर्ण ते खाली चिटकून जाणार। त्यामुळे हे घालून एक 5 मिनटं शिजू द्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित असं एक उकळी यायला पाहिजे आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे मस्त असं एक दुधाला उकळी आलेली आहे। 5 मिनटं उकळी आल्यानंतर 1 वाटी इथे साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार म्हणजे कमी जास्त करू शकता। आणि तुम्ही बघू शकता साबुदाणे किती मस्त असे फुललेले आहे, म्हणजे लगेच हे शिजतात, जास्त वेळ नाही लागत ह्यांना आणि खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागते। आणि जर तुम्हाला उपवासाला जर तुम्ही वेलची टाकत असाल ना तर तुम्ही वेलची घालू शकता, नाहीतर ऑप्शनल आहे, घातली तरी एक मस्त फ्लेवर येतो, नाही घातली तरी हरकत नाही। त्यानंतर हे असं कंटिन्यू अधनं फिरवून एक 5-10 मिनटं चांगले अशी शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले साबुदाणे जे मखनी आहे ना ते मस्त असे शिजून खूप भारी अशी एकदम अशी टेस्टी अशी ही टेस्ट लागते का साबुदाण्याची खीरची। आणि हे बघा तुम्ही बघितलंच आहे की ह्याला जास्त वेळ पण नाही लागले आणि पटकन अशी ही उपवासाची खीर आपली रेडी झालेली आहे। आणि किती एकदम म्हणजे हेल्थसाठी पण खूप चांगली आहे। मखाने तर हेल्थसाठी थंडीमध्ये केवढे चांगले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बरंच म्हणजे प्रोटीन वगैरे भेटतं, त्यामुळे हे खाणं खूप गरजेचं आहे मखाने। आणि हे बघा त्यानंतर मी इथे थोडंसं ड्रायफ्रूटचा तडका देणार आहे। 1-2-3 चमचे तूप गरम करायचं आहे। त्यानंतर मी थोडेसे त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका ह्याचे तुकडे टाकलेले आहे। अगदी हलगच म्हणजे एक मिनिटासाठी हे तुपामध्ये परतून घ्यायचं, जास्त हेपले नाही, हलकंसं कलर चेंज होईपर्यंत हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी खीर आहे ना हे जे आपण ड्रायफ्रूटचा तडका दिला ना की अगदी म्हणजे नेक्स्ट लेवलला अप्रतिम अशी ही खीर लागते, खूप छान अशी ही बनते आणि पटकन रेडी होते। आणि हे तुम्ही उपवासाला खाऊ शकता, कारण साबुदाणे मखाने हे आपण उपवासाला खाऊ शकतो। त्यामुळे ही मस्त अशी हे बघा तुम्ही बघू शकता जास्त वेळ नाही लागलेला। आता जे हे ड्रायफ्रूट आपले झालेले आहे तुपामध्ये परतून ते आपण जे खीर बनवली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, सगळं घालून मस्त असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा। आणि किती पटकन अशी आपली ही साबुदाण्याची खीर रेडी झालेली आहे। साबुदाणे आणि थंडीमध्ये मखाने खाल्लेले खूप चांगले आहे, म्हणून मी खीरमध्ये साबुदाण्याच्या खीरमध्ये मखाने टाकून पण खीर बनवू शकता। हे बघा किती मस्त अशी झालेली आहे, खायला खूपच मस्त लागते। आणि ही तुम्ही 1 वाटी जरी खाल्ली ना तर दिवसभर तुम्ही म्हणजे तुम्हाला भूक लागणार नाही। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची अपडेट तुमच्याजवळ येईल। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल साबुदाणे आणि मखाण्याची खीर तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।